नमस्कार, मी अर्जुन. आपणा सर्वांचं अर्जुन MPSC, UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रहो, आपण भारतीय राज्यव्यवस्था या विषयाचा मराठीतून अभ्यास करतोय आणि त्यासाठीच लक्ष्मीकांत सर ह्यांचं इंडियन पॉलिटी हे पुस्तक आपण मराठीतून समजून घेत आहोत. आज भाग 21 मध्ये आपण मार्गदर्शक तत्वे कलम 44 ते कलम 51 ह्यांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी अजूनही जर अर्जुन MPSC, UPSC मराठीतून हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. या लेक्चरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF ची लिंक तुम्हाला मिळेल. मग सुरुवात करूया आजच्या भागाला. भाग 21 मार्गदर्शक तत्वे कलम 44 ते कलम 51. मित्रहो, मागच्या भागामध्ये ज्यामध्ये आपण मार्गदर्शक तत्वांचा भाग 1 आपण समजून घेतला, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की मार्गदर्शक तत्वांची जी मांडणी आहे किंवा जे वर्गीकरण आहे ते आपण एका सिंगल स्लाइडमध्ये समजून घेऊ, कारण यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे ही जी वर्गीकरणाची मांडणी आहे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होते. पण या ठिकाणी मी परत तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो, कदाचित त्यावरती प्रश्न पडू शकतो, आणि ती गोष्ट म्हणजे मार्गदर्शक तत्वांचं जे आता वर्गीकरण या 3 गटांमध्ये, एक म्हणजे समाजवादी, 2 मध्ये गांधीवादी आणि 3 मध्ये उदारमतवादी, असे जे 3 गटांमध्ये आपण वर्गीकरण केलंय. मित्रहो, हे वर्गीकरण राज्यघटनेमध्ये दिलेलं नाही. हे घटनाकारांनी, घटनेच्या अभ्यासकांनी ह्या तत्वांचा अभ्यास करता यावा, त्यामधील डिफरन्स कळावा यासाठी या 3 गटांमध्ये यांचं वर्गीकरण केलंय. मग या 3 गटांवरती प्रश्न असे विचारले जातात. तुम्हाला काही कलम दिलेली असतात, 1, 2, 3, 4 असे पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला प्रश्नामध्ये असं सांगितलं असते की कोणते कलम समाजवादी आहेत किंवा कोणते समाजवादी नाहीत, कोणते गांधीवादी आहेत किंवा कोणते गांधीवादी नाहीत, कोणते उदारमतवादी आहेत किंवा कोणते उदारमतवादी नाहीत. आणि त्यासाठी हे सर्व कलम 36 ते कलम 51 पर्यंत हे कोणत्या गटामध्ये कोणतं कलम आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यापैकी आपण गट क्रमांक 1 ज्यामध्ये समाजवादी मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण केलंय, त्यामध्ये कलम 38 चा समावेश होतो. आणि या 38 मध्ये काय म्हटलंय तर राज्य काय करेल, कल्याणकारी राज्याची निर्मिती करेल, असं मार्गदर्शन किंवा इन्स्ट्रक्शन्स राज्याला या समाजवादी तत्वांच्या माध्यमातून राज्यघटनेमध्ये दिलंय आणि ते कलम 38 मध्ये आहे. कलम 39A मध्ये स्त्री पुरुष यांना उपजीविकेचा समान हक्क असेल. आपण हे डिटेलमध्ये समजून घेतलं भाग 1 मध्ये, पण पुनरावृत्ती यासाठी करतो की जेवढं आपण रिवाइज करू तेवढं आपलं पाठ होईल आणि तेवढे आपले प्रश्न बरोबर येतील. त्यामुळे 39A ते 39F म्हणजे पूर्ण 39 कलम जे आहे हे समाजवादी गटामध्ये मोडते. तुम्ही या प्रत्येक कलमाचा जर स्पष्टीकरण बघितलं किंवा त्या कलमामध्ये काय दिलंय हे जर तुम्ही बघितलं तर सहज तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये समाजवादाची तत्वे तुम्हाला दिसतात, ज्यामध्ये समाजाचं हित, समाजाचं भलं त्यामध्ये पाहिलेलं असेल. कलम 39B मध्ये म्हटलंय की साधन संपत्ती यांचं समान वाटप व्हावं, त्याचं कुठल्याही एका ठिकाणी केंद्रीकरण व्हायला नको. कलम 39C संपत्ती व उत्पादन साधनांचे विकेंद्रीकरण करायला पाहिजे, म्हणजेच त्याचं केंद्रीकरण राज्याने होऊ देऊ नये अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. कलम 39D त्यामध्ये समान कामासाठी समान वेतन, कोणाला, स्त्रीला व पुरुषाला. जर एकच काम स्त्री करत असेल आणि पुरुष करत असेल तर दोघांनाही त्या कामासाठी समान वेतन देण्यात यावं. यामध्ये बघा व्यापक समाज हित लक्षात येते, म्हणजेच हे समाजवादी तत्व आहे. 39E स्त्री असेल पुरुष असेल यांच्या आरोग्य, वयास किंवा त्यांच्या क्षमतेस अनुरूप काम त्यांना देण्यात यावं.
यामध्ये त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन कोणतेही काम त्यांना देऊन त्यांची पिळवणूक करू नये यासाठीची व्यवस्था राज्याने निर्माण करायची आहे 39E च्या माध्यमातून. 39F मध्ये हे कलम बालकांशी संबंधित आहे, युवकांशी संबंधित आहे. मग बालक असतील किंवा युवक असतील यांची पिळवणूक होणार नाही आणि याच बालकांना व युवकांना निरोगी निरामय वातावरणामध्ये स्वतःचा विकास करण्याच्या संधी उपलब्ध करून राज्याने द्याव्यात. कलम 41 मध्ये शिक्षणाचा व इतर बाबतीत सरकारी मदतीचा हक्क नागरिकांना आहे. सरकारने कामाच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत व इतर, त्यामध्ये वार्धक्य असेल, आजारपण असेल, अपंगत्व असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील, या सर्व नैसर्गिक आपत्ती असेल, या सर्व बाबींमध्ये, या गोष्टींमध्ये, अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांना मदत द्यावी. आणि मित्रहो, याचाच एक भाग म्हणून आपण MG नारेगा ही योजना आपण बघतो. म्हणजे हे सुद्धा, यामध्ये सुद्धा समाजाचं व्यापक हित आपल्या ध्यानात येते. कलम 42 मध्ये म्हटलं आहे की न्याय स्थिती उपलब्ध करून द्यावी कामगारांसाठी, तसेच महिलांसाठी प्रसूती सहाय्य या ठिकाणी राज्याने उपलब्ध करून द्यावं. कलम 43A उद्योग असेल, त्या उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग वाढवावा किंवा कामगारांचा सहभाग घ्यावा. त्या व्यवस्थापन मंडळांवरती कामगारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा समावेश करण्यात यावा आणि त्या उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये या कामगारांच्या म्हणण्याला महत्त्व असावं, यासाठीचं हे कलम 43A आहे. कलम 43B यामध्ये सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणे हे राज्याचं कर्तव्य असेल, काम असेल. आणि कलम 47 त्यामध्ये पोषणमान, राहणीमान आणि जे मादक पेय आहेत, द्रव्य आहेत, त्यावरती बंदी, उदाहरणार्थ दारूबंदी. मित्रहो, हे जे 38 ते 47 पर्यंत जे कलम आपण या ठिकाणी लिस्ट केली आहे, या सर्व कलमांना, या सर्व मार्गदर्शक तत्वांना समाजवादी मार्गदर्शक तत्वे असं म्हणतात. त्याचा जो गट आहे तो आहे गांधीवादी मार्गदर्शक तत्वे. त्यामध्ये सर्वप्रथम येतं कलम 40, ज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या संघटना संदर्भात तरतुदी आहेत. कलम 43 सर्व कामगारांना निर्वाह वेतनाची तरतूद कलम 43 मध्ये आहे. कलम 46 अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, यांच्या हित संवर्धनासाठी राज्याने पॉलिसी निर्माण करावी किंवा आपल्या धोरणांमध्ये या कलम 46चा समावेश करावा की जेणेकरून अनुसूचित जाती आणि जमातींचे हित त्यांना करता येईल. त्यानंतर कलम 47 त्यामध्ये परत पोषणमान, राहणीमान आणि दारूबंदी. मित्रहो, या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की कलम 47 समाजवादी सुद्धा आहे आणि कलम 47 गांधीवादी सुद्धा आहे. कारण दारूबंदीविषयी महात्मा गांधींनी आपले विचार व्यक्त केलेत. नेहमीच ते दारूबंदीच्या विरुद्ध होते. आजही तुम्ही बघता की ज्या राज्यामधून गांधीजी आले होते, गुजरात, त्या ठिकाणी दारूबंदी आहे. त्या ठिकाणी दारूबंदी आहे. तुम्ही असं रिलेशन लावून हे कलम लक्षात ठेवू शकता, गांधीवादी कलम म्हणून. आता यावरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो आतापर्यंत विचारलेला नसेल किंवा नाही, माझ्या पाहण्यात तरी नाही, की खालीलपैकी कोणते कलम समाजवादी सुद्धा आहे आणि गांधीवादी सुद्धा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं असेल कलम 47, आणि ज्यामध्ये पोषणमान, राहणीमान आणि दारूबंदीविषयी तरतुदी राज्यघटनेमध्ये दिल्या आहेत. त्यानंतर शेवटचं गांधीवादी मार्गदर्शक तत्व ते आहे कृषी व पशुसंवर्धनासंदर्भात. कृषी व पशुसंवर्धनासंदर्भात हे तत्व आहे. तर मित्र, हे पाचही मार्गदर्शक तत्वे जे गांधीवादी आहेत हे तुम्ही पाठ करून ठेवा. त्यानंतर तिसरा जो गट येतो तो आहे उदारमतवादी. त्यामध्ये बघा, उदारमतवादी यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे जे मूलभूत अधिकार आहेत ते त्या व्यक्तीला दिलेले आहेत. त्याला इतरांच्या अधिकाराशी काही एक संबंध नाही किंवा त्याला प्रॉब्लेम नाहीये. तो जसे स्वतःचे अधिकार उपभोगतो तसेच इतरांच्या अधिकारांना सुद्धा तेवढाच सन्मान देतो. ह्यात फिलॉसॉफीचं किंवा तत्वज्ञानाचा समावेश या उदारमतवादी किंवा उदारमतवादी तत्वांमध्ये होतो. मग यामध्ये सर्वप्रथम येते कलम 44, जे आजच्या भागामध्ये आपण डिटेलमध्ये पुढे समजून घेणार आहोत, ज्यामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे. मित्र, हे उदारमतवादी तत्व आहे.
कलम 45 यामध्ये असं म्हटलं आहे, हे मूळ राज्यघटनेमध्ये आहे की 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षण. कलम 48 यामध्ये परत कृषी व पशुसंवर्धन. मग आता या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणतं तत्व गांधीवादी सुद्धा आहे आणि उदारमतवादी सुद्धा आहे. मग मित्र हो, उत्तर असेल या ठिकाणी परत कलम 48. 48A मध्ये असं म्हटलंय की जे उदारमतवादी तत्व आहे, पर्यावरण असेल, वने असतील किंवा वन्यजीव असेल, यांचं संरक्षण करावं. कलम 49 त्यामध्ये राष्ट्रीय स्मारके व त्यांची स्थाने यांचे संवर्धन करण्यासंदर्भात तरतूद आहे. कलम 50 मध्ये न्यायव्यवस्था व कार्यपालिका ह्या एकमेकांपासून विलग असतील अशी तरतूद आहे. यामध्ये आपण डिटेलमध्ये पुढे समजून घेऊ. आणि कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा. एवढे कलम 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 एकूण 7 मार्गदर्शक तत्वे उदारमतवादी आहेत, 5 गांधीवादी आहेत आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 तत्वे जे आहेत ते समाजवादी आहेत. मग या तीनही गटापैकी क्रमांक 2चा गट आणि क्रमांक 3चा गट हे लक्षात ठेवायला सोपे आहेत. त्यामुळे तुम्ही या पद्धतीचा उपयोग करून हे लक्षात ठेवू शकता. मग आता जे उर्वरित मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांचा सखोल अभ्यास करूया. त्यामध्ये सर्वप्रथम येतं कलम 44. मित्र हो, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. त्यामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, बौद्ध असेल, शीख असतील, ईसाई असतील, थोडक्यात वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. आपल्या देशामध्ये राहतात, एकत्र राहतात. एक कंपोजिट कल्चर या सर्व धर्माच्या लोकांचं भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यापैकी कोणत्याही धर्माच्या कोणत्याही व्यक्तीने जर खून केला असेल, आणखी कुठले असे कृत्य केले असतील, फौजदारी गुन्हे केले असतील, तर मित्र या फौजदारी गुन्ह्यासाठी सर्व धर्माच्या नागरिकांना समान कायदा आहे. सर्व धर्माच्या नागरिकांसाठी, अनुयायांसाठी फौजदारीचा गुन्ह्यांच्या बाबतीत एक समान कायदा आहे. त्याला आपण म्हणतो IPC, इंडियन पिनल कोड. आणि ज्यामध्ये या IPCची प्रोसिजर दिली आहे तो म्हणजे CRPC. हे जे कायदे आहेत हे कायदे सर्व धर्मांसाठी समान पद्धतीने लागू आहेत. म्हणजेच फौजदारी कायदा या देशामध्ये सर्व धर्मांसाठी समान आहे. म्हणजे एक समान फौजदारी कायदा देशामध्ये आज अस्तित्वात आहे. परंतु समान नागरी कायदा या देशामध्ये अस्तित्वात नाही. त्याची तरतूद राज्यघटनेमध्ये आहे, ती भाग 4 मध्ये आहे. आणि भाग 4 मधील प्रत्येक तत्वाचं अंमलबजावणी करणं, आणि जर अंमलबजावणी केली नसेल तर राज्याला आपण कोर्टामध्ये खेचू शकत नाही किंवा कोर्टाच्या माध्यमातून, न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून आपण ते तत्व अंमलात आणू शकत नाही, कारण ते न्यायप्रविष्ट नाही. म्हणून हा आतापर्यंत जो समान नागरी कायदा आहे याचा विकास या देशामध्ये होऊ शकला नाही. कारण आत्ताच आपण समजून घेतलं की वेगवेगळ्या धर्माचे लोक या देशामध्ये राहतात. या प्रत्येक धर्माचा एक नागरी संहिता आहे. त्या धर्माचे नागरिक, त्या धर्माचे अनुयायी, त्यांचा जो नागरी सिव्हिल किंवा दिवाणी हे जे कायदे आहेत ते आपापल्या धर्माचे वेगवेगळे आहेत आणि त्यांचंच ते पालन करतात. गरज ही आहे की हे सर्व धर्माचे जे नागरी कायदे आहेत किंवा दिवाणी कायदे आहेत किंवा सिव्हिल कायदे आहेत हे सर्व नष्ट करून या सर्व धर्मासाठी ज्या पद्धतीनं फौजदारी समान कायदा आहे त्याच पद्धतीनं नागरी कायदा सुद्धा समान असावा अशी तरतूद राज्यघटनेमध्ये आहे. परंतु काही कारणं होती त्यामुळे या तत्वाची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही. मग समजून घेऊया या समान नागरी कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. मित्र हो, सरकार काय करतं, वैयक्तिक कायद्याच्या बाबतीत
सर्व नागरिकांमध्ये समान नागरी संहिता निर्माण करावं हे राज्याकडनं अपेक्षित आहे. कोणाला अपेक्षित आहे? राज्यघटनेला अपेक्षित आहे. कशाच्या माध्यमातून? तर कलम 44च्या माध्यमातून, की त्यांनी आपल्या सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा उपलब्ध करून द्यावा किंवा असा कायदा करावा. मग या समान नागरी कायद्याचे घटक कोणकोणते असतील? मालमत्ता असेल, विवाह असेल, घटस्फोट असेल किंवा दत्तक विधान आणि वारसा हक्क. एवढे जे पर्सनल लॉ आहेत, जसे प्रत्येक धर्माचे पर्सनल लॉ आहेत, वैयक्तिक कायदे आहेत. मग हिंदूंचे वेगळे कायदे आहेत, मुस्लिमांचे वेगळे कायदे आहेत, ख्रिश्चनांचे वेगळे कायदे आहेत, बौद्ध धर्माच्या अनुयायांचे वेगळे कायदे आहेत, शिखांचे वेगळे कायदे आहेत. पर्सनल लॉच्या बाबतीत मी बोलतोय. तर हे सगळे असे वेगवेगळे न राहता या सर्वांना एकत्रित करणे म्हणजे या देशासाठी समान नागरी कायद्याची हमी देणे. आणि यामध्ये मालमत्ता, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान आणि वारसा इत्यादी घटकांसंदर्भात तरतुदी त्यामध्ये अंतर्भूत करण्यात याव्यात, की ज्या पर्सनल लॉला रिप्रेझेंट करतात, वैयक्तिक कायद्यांना रिप्रेझेंट करतात, किंवा ह्या सगळ्या वैयक्तिक बाबी आहेत, नागरिकांच्या वैयक्तिक बाबी आहेत. तर हे एवढे सगळे घटक या समान नागरी कायद्यामध्ये अंतर्भूत केलेले जावेत अशी अपेक्षा आहे राज्याकडून घटनेची. मग विविध धर्माचे जे धार्मिक समुदाय आहेत त्यांनी या तत्वाची किंवा या कलमाची अंमलबजावणी होऊ नये यासाठी प्रखर विरोध केला, आंदोलनं उभी केली, आणि त्यामुळे या विविध धर्माच्या समुदायांच्या विरोधामुळे अजूनही या समान नागरी कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. भारतीय जनता पार्टी आणि डावे पक्ष यांनी या कायद्याचं समर्थन केलंय, अगदी सुरुवातीपासून समर्थन केलंय. तर भारतीय काँग्रेस असेल, अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असेल, यांनी या कायद्यास विरोध केलाय, की हा कायदा अस्तित्वात येऊ नये यासाठी यांनी प्रयत्न केले. मित्रहो, समान नागरी कायदा लागू करणारं किंवा स्वीकारणारं या देशातील प्रथम राज्य असेल तर गोवा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं, आणि जसं ते हँडओव्हर झालं भारताकडे तेव्हापासूनच या गोवा राज्यामध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. आपण अजूनही अपेक्षा करूया की लवकरात लवकर राजकीय इच्छाशक्ती निर्माण व्हावी, या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनीही, वेगवेगळ्या धर्माचे जे काही पुढारी आहेत किंवा वेगवेगळ्या धर्माचे जे मुख्य व्यक्ती आहेत त्यांनी एकत्र यावं आणि ही पहल करून या देशामध्ये समान नागरी कायदा आपल्या नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा, की जेणेकरून एक राष्ट्रीयत्वाची भावना या देशामध्ये आणखी रूढ होईल. तर मित्रहो, हे कलम 44च्या बाबतीत होतं, की ज्यामध्ये सर्व नागरिकांना राज्य काय करेल? समान नागरी कायदा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्या संदर्भात कायदा करेल. पुढचं कलम येते कलम 45. हेही तेवढंच महत्वाचं कलम आहे. कलम 45 याचं आपण स्पष्टीकरण वाचू आधी. 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद राज्य करेल. मित्र, काय म्हटलंय? 6 वर्षाखालील. ज्या बालकांचं वय 6 वर्षापर्यंत आहे त्यांचं संगोपन करण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाची, प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी राज्य तरतूद करेल, असं या 45 मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेलं आहे. मग यामध्ये राज्य काय करेल? बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद करून देईल. परंतु आता ह्या कलमामध्ये बदल झालाय. 86वी घटना दुरुस्ती झाली. कधी झाली? 2002 मध्ये. आणि या घटना दुरुस्तीने हा जो 45 कलम आहे यामध्ये बदल केला, आणि जो मूलभूत हक्काचा भाग 3 आहे त्यामध्ये कलम 21 मध्ये कलम 21A किंवा 21A हे एक नवीन कलम अंतर्भूत केलं, आणि त्यामध्ये जे आतापर्यंत मार्गदर्शक तत्व होतं 2002 पर्यंत, तो आता मूलभूत हक्क झालाय. तो आता या बालकांचा मूलभूत हक्क झालाय. म्हणून त्याचा समावेश कलम 21A च्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये केलाय. भाग 3 मध्ये केलाय. आणि त्यामध्ये असं म्हटलंय की 6 ते
6 ते 14 मार्गदर्शक तत्वामध्ये काय होतं, 6 वर्षापर्यंत होतं. हे थोडंसं ट्रिकी या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. यामध्ये गल्लत होऊ शकते, चूक होऊ शकते. मार्गदर्शक तत्वांमध्ये 6 वर्षाखालील म्हटलंय आणि या मूलभूत अधिकारामध्ये 21 मध्ये 6 ते 14 वयोगटातील जे बालक आहेत, मुलं आहेत, त्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत द्यावं ही राज्याची जबाबदारी आहे. आणि आता जर राज्याने हे केलं नाही तर त्याविरुद्ध न्यायालयात जाऊन हा अधिकार नागरिकांना मिळवता येतो. कारण आता हा भाग 3चा पार्ट आहे किंवा भाग 3 मध्ये हे अंतर्भूत केलंय. तुम्हाला माहिती आहे भाग 3 हे न्यायप्रविष्ट आहे. जर त्याची अंमलबजावणी झाली नाही तर न्यायालयाच्या माध्यमातून ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात. हा दुसरा बदल झाला. एक बदल मार्गदर्शक तत्वामध्ये झाला, दुसरा बदल भाग 3 मध्ये मूलभूत हक्काच्या स्वरूपात झाला आणि तिसरा बदल आणखी झालाय मित्रहो, तो झालाय फंडामेंटल ड्युटीज मध्ये 51A मध्ये. अशी एक तरतूद केली आहे की जे पालक आहेत त्यांनी हे जे आपले 6 ते 14 वयोगटातील मुलं आहेत यांना प्राथमिक शिक्षणाची सोय संधी उपलब्ध करून द्यावी, हे पालकांचं कर्तव्य आहे. आणि जर ते असं करत नसतील तर परत कुठेही आपण जाऊ शकत नाही. पण ते नागरिकांचं कर्तव्य आहे, ते त्यांनी करावं. अशी तरतूद या 51A मध्ये देण्यात आली आहे. थोडक्यात 86वी घटना दुरुस्ती जी 2002 मध्ये झाली, 86वी घटना दुरुस्ती, या घटना दुरुस्तीने 3 भागांमध्ये बदल केलं. एक म्हणजे मार्गदर्शक तत्व, ज्यामध्ये कलम 45 मध्ये बदल करण्यात आला. दुसरं म्हणजे मूलभूत हक्क 21A आणि तिसरं म्हणजे फंडामेंटल ड्युटीज, त्याला आपण मूलभूत कर्तव्य असं म्हणतो. मूलभूत कर्तव्य आणि त्यामध्ये 51A हे नवीन तत्व यामध्ये समाविष्ट करण्यात आलंय. ही एकटी अशी घटना दुरुस्ती आहे की त्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेच्या 3ही महत्वाच्या भागांमध्ये बदल केलाय. त्यामुळे ही गोष्ट तेवढीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची होते. या पद्धतीनं हे कलम 45 आपल्याला समजून घेता येईल. त्यानंतर मित्रहो कलम 46, ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या हितांचं संवर्धन करणे हे राज्यावरती एक कर्तव्य दिलंय. राज्याला असं मार्गदर्शन केलंय की त्यांनी या देशामध्ये राहणाऱ्या जेवढ्याही अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, यांच्या हितसंवर्धनाचं रक्षण करावं. मग राज्य अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी राज्याने प्रयत्न करावं, म्हणजे सरकारने प्रयत्न करावा. असं धोरण निर्माण व्हावं की त्या धोरणाच्या माध्यमातून या अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांना शैक्षणिक संधी उपलब्ध होतील, आर्थिक त्यांची उन्नती होईल, सामाजिक त्यांची उन्नती होईल. त्यांना सुद्धा या मेन स्ट्रीम मध्ये, मुख्य प्रवाहामध्ये इतर लोकांच्या बरोबरीने त्यांनाही आणता येईल, असं या मार्गदर्शक तत्व कलम 46 मध्ये राज्यघटनेमध्ये नमूद केलंय. आणि राज्य काय करेल, या अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटक यांच्यावर जो अन्याय होतो, या सर्व प्रकारच्या अन्यायाला, तसेच त्यांची जी सर्व प्रकाराने होणारं शोषण हे थांबवावं, तात्काळ ते थांबवावं, त्यांचं संरक्षण राज्याने करावं, अशी तरतूद या कलम 46 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वाच्या हेडिंग खाली, मथळ्याखाली देण्यात आलेली आहे. पुढचं कलम आहे कलम 47. त्यामध्ये पोषणमान व राहणीमान उंचावणे. कोणाचे? तर नागरिकांचे पोषणमान, राहणीमान उंचावणे. आणि जे मादक पदार्थ असतील त्यांचं सेवन रोखण्यासाठी राज्याने तरतूद करावी. मग राज्यसंस्था नागरिकांना उत्तम जीवनमान, चांगलं आरोग्य, चांगल्या आरोग्याची व्यवस्था यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्याने प्रयत्न करावेत. आणि जे मादकपेय किंवा पदार्थ आहेत, जे आरोग्यास हानिकारक आहेत, जे नागरिकांचं जीवनमान खराब करतील, त्यांचं आरोग्य
खराब करेल अशा पदार्थांच्या सेवनावर बंदी लावली पाहिजे. कोणी? राज्याने. लावली पाहिजे म्हटले, लावायलाच पाहिजे असं म्हटलं नाही, कारण हे राज्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत, इन्स्ट्रक्शन्स आहेत. हे राज्याला बंधनकारक नाही. म्हणून काही राज्यांमध्ये दारूबंदी आहे, उदाहरणार्थ गुजरात, पण काही राज्यांमध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्र दारूबंदी नाही. हे प्रत्येक राज्यावरती डिपेंड आहे, स्टेटवरती डिपेंड आहे की त्यांनी काय करायचं, या मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करायचा. पण राज्य हे करत नाही, देश हे करत नाही, म्हणून त्याला कोर्टामध्ये आपण खेचू शकत नाही आणि जाब विचारू शकत नाही. हे सुद्धा गांधीवादी तत्व आहे. गांधीजींनी आपल्या संपूर्ण जीवनकालामध्ये जो फ्रीडम स्ट्रगलमध्ये त्यांचं योगदान आहे, तेवढंच त्यांचं योगदान हे सामाजिक सुधारणांच्या बाबतीत आहे. समाजातील जे दुर्लक्षित घटक आहे, उदाहरणार्थ हरिजन असतील, आदिवासी बांधव असतील, किंवा आणखी जे असे काय म्हणू आपण व्हल्नरेबल घटक असतील, त्या व्हल्नरेबल घटकांच्या बाबतीत त्यांना नेहमीच कळवळा होता आणि त्यामुळेच त्यांचा विचार या नागरिकांच्या राहणीमान पोषणमानासंदर्भात, दारूबंदी संदर्भात हे मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केलंय. कलम 48 म्हणते की कृषी व पशुसंवर्धन यामध्ये राज्याने आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने जो कृषी क्षेत्र आहे त्याचा विकास करावा. कारण इथं भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषीचा जर विकास झाला तर नक्कीच भारताची आर्थिक प्रगती सुद्धा होईल. आणि म्हणून या कृषी क्षेत्रामध्ये राज्याने आधुनिक तंत्रज्ञान इम्प्लांट करावं किंवा आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आणावं, वैज्ञानिक पद्धती शोधून काढाव्यात आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास करावा. प्राण्यांची पैदास करावी. गायी, वासरे आणि दुभती जनावरं असतील, ओढकामासाठी मदत करणारी जनावरे असतील, यांचे जे जीन्स आहेत किंवा यांचे जे जाती आहेत त्यांचं जतन करावं, त्यामध्ये मॉडिफिकेशन करावं, त्यामध्ये सुधारणा करावी, त्यामध्ये रिसर्च व्हावं, डेव्हलपमेंट व्हावं आणि उत्तम जाती गायी, वासरे आणि दुभती जनावरं असतील, ओढकामासाठी कामे येणारे वळू असतील, बैल असतील, रेडे असतील, यांचे उत्तम जाती निर्माण कराव्यात आणि यांची कत्तल रोखावी, यांची कत्तल होऊ नये याची व्यवस्था करावी. आणि म्हणून गोहत्या बंदी, जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये कायदे गोहत्या बंदी संदर्भात आहे, उदाहरणार्थ यूपी असेल, तर मित्र हो, ते याच मार्गदर्शक तत्वापासून प्रोत्साहन घेऊन ते कायदे बनलेत. मग काही राज्यांनी केलेत, परत काही राज्यांमध्ये असे कायदे नाही आहेत, उदाहरणार्थ गोवा, त्यामध्ये असे कायदे नाही आहेत गोहत्या संदर्भात. त्यामुळे ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे की राज्याने या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं आणि जास्तीत जास्त या कृषी व पशुसंवर्धनावरती भर द्यावा. राज्य आणखी एक जबाबदारी राज्यावरती दिली आहे की राज्य कृषी आणि पशुपालन, जे दुभती जनावर आहेत, जे गायी आहेत, म्हशी आहेत, यांचा आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने त्या जाती निर्माण करून कृषी व पशुपालनाच्या वैज्ञानिक प्रणाली राज्याने विकसित कराव्या आणि त्यासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट करावी. म्हणून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही करंट अफेअरमध्ये वाचलं असेल किंवा जीके मध्ये तुम्ही वाचलं असेल की हे संशोधन केंद्र या राज्यामध्ये आहे, ते संशोधन केंद्र त्या राज्यामध्ये आहे. ते इथूनच प्रोत्साहित झालेले गोष्टी आहेत, कृषी व पशुसंवर्धन. त्यानंतर कलम 48A यामध्ये असं म्हटलंय की राज्य पर्यावरणाचे संवर्धन, पर्यावरणामध्ये सुधारणा करणे, तसेच वने व वन्यजीव यांचं संरक्षण करावं अशी तरतूद घटनेमध्ये कलम 48A मध्ये देण्यात आली आहे. परंतु हे मूळ राज्यघटनेत नव्हती. 42व्या राज्यघटनेने 1976 मध्ये या मार्गदर्शक तत्वाचं म्हणजेच 48A भाग 4 मध्ये समावेश करण्यात आलाय. त्यानंतर पुढचं कलम आहे कलम 49. त्यामध्ये राष्ट्रीय स्मारके व या स्मारकांची जी स्थानं आहेत, स्थळं आहेत, ठिकाणं आहेत, यांचं संवर्धन करणे. मग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेला असणार, एखादा किल्ला बघायला गेला असणार, ताजमहाल बघायला गेले असणार, किंवा जे राष्ट्रीय स्मारके घोषित केली आहेत भारताने, अशी राष्ट्रीय स्मारकं तुम्ही पाहण्यासाठी गेली असणार.
तर त्या ठिकाणी तुम्ही बरेचसे प्रकार बघितले असतील, नावं लिहिलेली आहेत लोकांची, त्यामध्ये त्याचं डिसफिगरिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. तर असा या राष्ट्रीय स्मारकांमध्ये त्यांच्या ठिकाणांमध्ये डिसफिगरिंग करणं म्हणजे ते त्यामध्ये नासधूस करणं त्यांची असं होऊ नये यासाठी राज्याने तरतूद करावी. म्हणजेच राज्य काय करेल, राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची जी स्मारकं असतील व ठिकाणं असतील यांचं जतन करेल, यांचं विद्रुपीकरण होणार नाही, जे त्यांचं सुंदर रूप आहे त्यामध्ये खराबी येणार नाही किंवा ते कुरूप होणार नाही किंवा त्यांची नासधूस होणार नाही याची काळजी राज्याने घेणं गरजेची आहे. ही सुद्धा जबाबदारी राज्यावरती कलम 49च्या माध्यमातून राज्यघटनेने दिली आहे. मित्रहो, त्यानंतर अतिशय महत्वाचं जे कलम आहे ते आहे कलम 50. मी या ठिकाणी म्हटलंय की बेसिक स्ट्रक्चर. पुढील भागांमध्ये आपण हे खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ, कारण जी घटनादुरुस्तीचा भाग आहे तो संपूर्ण घटनादुरुस्तीचा भाग या बेसिक स्ट्रक्चरशी संबंधित आहे. मग आता एवढं लक्षात घ्या किंवा तुम्ही आधीही अभ्यास केला असेल, हे कलम 50 जे आहे हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत ढाचा, बेसिक स्ट्रक्चर त्याचा भाग आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये यामध्ये बदल होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. एवढाच नाही तर ज्या ज्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने की जे जे भाग राज्यघटनेचे बेसिक स्ट्रक्चर असतील त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल करता येणार नाही. मग या 50 मध्ये काय म्हटलंय ते आधी समजून घेऊ. भारतामध्ये न्यायव्यवस्था आहे आणि भारतामध्ये कार्यपालिका आहे. आधी ह्या दोन संकल्पना समजून घेऊ. न्यायव्यवस्थामध्ये भारतात एकेरी न्यायव्यवस्था आहे ज्यामध्ये 3 स्तर आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे सर्वोच्च न्यायालय, दुसरं आहे उच्च न्यायालय वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा 2 राज्यां मिळून एक किंवा प्रत्येक राज्यासाठी एक, आणि जिल्हा स्तरावर असे 3 या न्यायव्यवस्थेचे गट आहेत. इकडे कार्यपालिका. मित्र हो, जे संसद किंवा जे खासदार, बहुमत प्राप्त पक्षाचे जे खासदार संसदेमध्ये जातात आणि ते सरकार स्थापन करतात, त्या खासदारांमधून काही लोक मंत्री होतात. मित्र हो, मंत्री म्हणजेच कार्यपालिका. पंतप्रधान हे सुद्धा कार्यपालिकेचा एक भाग आहे आणि जेवढेही मंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, हे कार्यपालिकेचे भाग आहेत. हे 2 वेगवेगळे घटक आहेत. कार्यपालिका हा एक वेगळा घटक आहे आणि न्यायव्यवस्था हा एक वेगळा घटक आहे. तर कलम 50 असं सांगते की या दोघांमध्ये एक भिंत असावी, एक बॉर्डर असावी, अधिकारांची विभागणी असावी आणि कोणीही एकमेकांच्या अधिकारांमध्ये ढवळाढवळ करू नये. म्हणजेच न्यायव्यवस्था व कार्यपालिका एकमेकांपासून विलग करावी अशी एक जबाबदारी राज्यघटनेने मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून राज्यावर दिली आहे. आणि ह्याच्या विकासामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की कलम 50 हे मूलभूत चौकटीचा भाग आहे. म्हणून या सर्वोच्च न्यायालयाने 99वी राज्य घटना दुरुस्ती जी केली होती या कार्यपालिकेने, पार्लियामेंटने, त्यामध्ये न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्याची तरतूद होती आणि त्यामध्ये कार्यपालिकेचे सभासद सुद्धा सभासद असणार होते. आणि असं जर झालं असतं तर या कार्यपालिकेने या न्यायव्यवस्थेच्या अधिकारांवरती काय केलं असतं, आक्रमण केलं असतं आणि मग हे वेगळेपण या ठिकाणी शिल्लक राहिलं नसतं. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ही 99वी घटना दुरुस्ती घटनाबाह्य घोषित करून काय केली, रद्द केली. एवढं महत्वाचं हे कलम आहे. यामध्ये असं म्हटलंय की भारतीय संविधानात न्यायव्यवस्था व कार्यपालिका एकमेकांपासून वेगळी असेल आणि हे वेगळं ठेवण्याचं कारण काय होतं तर याच्या माध्यमातून सत्ता समतोल साधता येईल. नाहीतर देशामध्ये जर बहुमत प्राप्त पक्षाचं सरकार बनलं तर ते बहुमत प्राप्त पक्षाचं लोकशाही सरकार कधी हुकुमशाहीकडे वळेल आपण सांगू शकत नाही. कारण बहुमत त्यांच्याकडे, ते पाहिजे त्या पद्धतीने कायदे निर्माण करतील स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी, त्यांचं संवर्धन करण्यासाठी. आणि या ठिकाणी त्यांना रोखण्यासाठी जर न्यायव्यवस्था नसेल तर ह्या राज्यघटनेचा उपयोग होणार नाही.
या देशाची जी एक स्ट्रक्चर आहे किंवा जो देश आहे, जो लोकशाही देश, आपण सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी भारत एक लोकशाही देश आहे USA नंतर, तर त्याचं हे लोकशाही पण या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून हा सत्ता समतोल साधता यावा यासाठी राज्यघटनेमध्ये भाग 4च्या माध्यमातून, कलम 50च्या माध्यमातून न्यायव्यवस्था व कार्यपालिका यांना वेगवेगळं केलंय, यांना विलग केलंय. आणि शेवटचं मार्गदर्शक तत्व जे आहे क्रमांक 51चं, कलम 51, त्यामध्ये आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे. मित्रहो, भारत हा असा एकमेव देश आहे, मी म्हणतोय एकमेव देश आहे, की ज्या देशाच्या राज्यघटनेमध्येच त्याच्या आंतरराष्ट्रीय ज्या काही पॉलिसी आहेत किंवा आंतरराष्ट्रीय जे काही संबंध आहेत त्याची तरतूद केली आहे. आणि ती केली आहे कलम 51च्या माध्यमातून. त्यामुळे ही गोष्टही लक्षात ठेवणं गरजेची आहे की भारत एकमेव देश आहे, असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. बघा, भारत हा एकमेव देश आहे की ज्यांच्या राज्यघटनेतच आंतरराष्ट्रीय धोरणांचा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि हे जे 4 तुम्हाला या ठिकाणी घटक दिले आहेत, यावरती प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलाय. या 4 पैकी एक असं घटक तुम्हाला पर्यायामध्ये दिलेला असेल की तो या 4चा भाग नाही, आणि तुम्हाला प्रश्नामध्ये असं म्हटलं असेल की खालीलपैकी कोणता भाग कलम 51 अंतर्गत आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे याच्या कक्षेमध्ये येत नाही किंवा याच्याशी संबंधित नाही. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर हे 4ही घटक तुमचे तोंडपाठ पाहिजेत किंवा हे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. आणि म्हणून या आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे या कलमाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर सोबत हे 4 मुद्दे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. त्यापैकी पहिला मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यासाठी भारताने प्रयत्न करावे. जर जगभरामध्ये कुठे युद्ध होत असतील तर त्या 2 देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावे यासाठी भारताने मध्यस्थी करावी, यासाठी भारताने प्रयत्न करावे. जगामध्ये, मी भारतात नाही म्हणत, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत जे काही करू शकेल ते सर्व प्रयत्न भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरती करावे. क्रमांक 2, देशादेशात सन्मानपूर्वक सहभाव निर्माण करेल. एक देश दुसऱ्या देशाला सन्मान देईल, दुसरा देश परत पहिल्या देशाला किंवा इतर देशांना सन्मान देईल, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारताने सतत प्रयत्नशील राहावं. आणि हा जो सन्मानपूर्वक सहभाव आहे हा निर्माण करण्यासाठी आपलं योगदान भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती द्यावं. त्याच पद्धतीने क्रमांक 3, जे आंतरराष्ट्रीय कायदे असतील, करार असतील, त्याचा भारतानं आदर करावा. ज्या ज्या कराराचा भाग भारत असेल, ज्या ज्या करारामध्ये भारत सहभागी असेल किंवा सहभागी नसेलही, त्या प्रत्येक कराराचं, आंतरराष्ट्रीय कराराचं, कायद्याचं आदर, सन्मान भारताने करावा. आणि क्रमांक 4, 2 देशांमध्ये विवाद असतील किंवा आपल्या इतर देशांसोबत काही विवाद असतील तर हे शांततापूर्ण मार्गाने सोडवायचे आहेत. दुसरा मार्ग त्या ठिकाणी अवलंबू नये, शांततेचा मार्ग अवलंबावा, यासाठी भारताने प्रयत्न करावा. 2 देश असतील, त्या देशांमध्ये काही तणाव निर्माण झाला असेल तर त्यांनी सुद्धा शांततापूर्ण मार्गाचा अवलंब करावा, यासाठी सुद्धा भारताने त्या 2 देशांना एकत्र आणण्यासाठी, त्यांना शांततेचा मार्ग अवलंबण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत. हा एवढा उदात्त विचार भारतीय राज्य घटना निर्माणकर्त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्येच दिलाय. आणि ही एक प्रकारे भारताची आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत ते अधोरेखित करते की भारत कोणत्या गोष्टींसाठी प्रयत्नशील आहे. एवढं महत्वाचं हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे कलम 51 आहे. मित्रहो, या पद्धतीनं आतापर्यंत आपण कलम 36 ते 51च्या दरम्यान भाग 4 मध्ये जी मार्गदर्शक तत्वे दिली होती ते आपण सखोल पद्धतीनं समजून घेतली. परंतु या मार्गदर्शक तत्वांचं जे घटनेमध्ये अंतर्भूत घटनेमध्ये केले आहेत मार्गदर्शक तत्वे, त्या संदर्भात काही लोकांनी टीका केल्या आहेत, काही लोकांनी या तत्वांच्या बाजूने आपली मतं मांडलेली आहेत. आणि ही जी मतं आहेत, मार्गदर्शक तत्वांसंबंधी जी तज्ज्ञांची मतं आहेत, मग काही निगेटिव्ह असतील, काही पॉझिटिव्ह असतील,
मित्र हो, हे दोनही मतं आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी काही कंपाईल करण्याचा प्रयत्न केला, की जे आधीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये काही विचारले गेले होते आणि काही अजून पुढे विचारणार आहेत. त्यामुळे एवढी स्क्रीन तुम्ही स्क्रीनशॉट काढून जरी घेतला किंवा कुठेही चालता चालता तुम्ही नेहमी वाचत राहिलात, तर नक्की कोणी कोणतं वाक्य म्हटलं हे तुमच्या लक्षात राहील आणि नक्की यावरचा प्रश्न तुमचा बरोबर येईल. मग हे या तज्ञांची मतं आपण समजून घेऊ. प्राध्यापक के टी शहा यांनी असं म्हटलंय या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत, की बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक. तर काही प्रमाणात ही एक प्रकारची टीका आहे, परंतु ही सत्य सुद्धा आहे. कारण मार्गदर्शक तत्वांमध्ये काय म्हटलंय, की उदात्त विचार आहेत. अगदी कल्याणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. कोणाची? या नागरिकांची, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाची व्यवस्था या ठिकाणी किंवा तरतूद या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेली आहे. परंतु केव्हा? जेव्हा राज्याकडे आर्थिक संपत्ती असेल किंवा आर्थिक तरतूद राज्याकडे असेल, तेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टी कराव्या. म्हणजेच काय, की जसं बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक. मी 10,000चा चेक दिला, बँकेमध्ये 5,000 रुपये आहेत. माझा चेक वटवणार नाही. हा तेव्हाच वटवेल जेव्हा बँकेमध्ये 10,000 रुपये असतील. त्यामुळे ही प्राध्यापक के टी शहा हे यांचं खूप योगदान आहे भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये. खूप यांनी डिस्कोर्स केलेत, यांनी खूप मुद्दे मांडलेत घटना निर्माण करत असताना संविधान सभेमध्ये. त्यामुळे ह्यांचं मत फार महत्वाचं आहे. मित्र हो, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे, की बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक असं मार्गदर्शक तत्वांना कोणी म्हटलं, तर ते प्राध्यापक के टी शहा यांनी म्हटलंय. पुढचं वाक्य आहे किंवा पुढचं जे वचन आहे ते डॉक्टर के सी व्हेअर. बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलाय, बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारला गेलाय. यांनी मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत म्हटलं, की म्हणजे मार्गदर्शक तत्वे ह्या एक प्रकारच्या घोषणा आहेत. या घोषणांना कितीही प्रमाणात वाचणे, मानायचे ठरले तरीही त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्त होईल, ही टीका त्यांनी केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, की किती वेळा तुम्ही वाचा, तुम्हाला फार छान वाटेल. तुम्ही मानायचं ठरवलं तरी ठीक आहे, परंतु ह्या 100% अस्तित्वात कधीही येऊ शकत नाही, असं या डॉक्टर के सी व्हेअर यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं, की हे राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्त करून देईल. ही टीका आहे डॉक्टर के सी व्हेअरचं. म्हणजे प्राध्यापक के टी शहा यांनी निगेटिव्ह मत व्यक्त केलं, डॉक्टर के सी व्हेअर यांनी सुद्धा निगेटिव्ह मत व्यक्त केलं मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत. पण बी एन राव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर ज्यांनी फार मोलाचं योगदान दिलं भारतीय राज्यघटनेच्या विकासामध्ये, ते बी एन राव, त्यांनी असं म्हटलंय, की मार्गदर्शक तत्वांचे शैक्षणिक मूल्य आहे. मार्गदर्शक तत्वांचे शैक्षणिक मूल्य आहे, कारण व्यापक जो समाज आहे, व्यापक जो देश आहे, देशातले जे वेगवेगळे घटक आहेत, त्यांना प्रत्येकालाच सर्व संधी उपलब्ध नाहीत आर्थिक क्षमतेमध्ये. आणि म्हणून या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून त्यांना ह्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे यांचं मत असं आहे, की मार्गदर्शक तत्वांचे शैक्षणिक मूल्य आहे, असं बी एन राव यांनी स्टेटमेंट दिलंय मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत. ॲलन ग्लॅडहिल यांचं एक फेमस स्टेटमेंट आहे, की इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना. हे काही प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला पॉझिटिव्ह मत या ठिकाणी दिसते, की इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या सूचना आहेत, की वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये शासनाने आपल्या देशाप्रती, आपल्या देशाच्या नागरिकांप्रती काय त्याचं कर्तव्य आहे, काय दायित्व आहे, ते त्याने पार पाडावं यासाठीच्या विधायक सूचना, असं ॲलन ग्लॅडहिल यांनी मार्गदर्शक तत्वांना म्हटलंय. ग्रॅन्युअल ऑस्टिन हे आयोगाचा फेमस व्यक्ती आहे. बऱ्याचदा या ग्रॅन्युअल ऑस्टिनवरती प्रश्न विचारला गेला, तर यांनी एक स्टेटमेंट केलंय, की सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्यासाठी रोख. म्हणजे हे सामाजिक क्रांतीची ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे उपयोगी ठरतात. मित्र हो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्टेटमेंट दिलंय, की राजकीय लोकशाहीपासून वेगळी आर्थिक लोकशाही म्हणजे मार्गदर्शक तत्वे.
आपण राजकीय लोकशाही समजून घेतलं. भाग कशामध्ये येते? 3 मध्ये, मूलभूत हक्कांच्या स्वरूपात. आणि आर्थिक लोकशाही भाग 4, मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत. हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, हे स्टेटमेंट सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच आहे. कशा संदर्भात? तर मार्गदर्शक तत्वांसंदर्भात. के व्ही राव यांनी सुद्धा मार्गदर्शक तत्वांबाबत आपलं स्वतःचं मत व्यक्त केलं. त्यांनी असं म्हटलंय की मार्गदर्शक तत्वे म्हणजेच यामागील खरा हेतू भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे. मित्रहो, पोलीस राज्य त्याला आपण म्हणू शकतो की एकाधिकारशाही. आणि पोलीस राज्यामध्ये जे शासनकर्ते असतात ते नागरिकांचं, त्यांच्या प्रजेच्या हिताचा विचार करत नाही, ते त्यांच्या स्वतःच्या हिताचा विचार करतात. मग त्यांनी वृद्धापकाळ पेन्शन योजना त्यांना वाटलं नाही द्यायची तर देणार नाहीत. त्यांनी द्यायला बंद केली म्हणजे लोकांचं कल्याण थांबलं. त्यांनी मोफत वैद्यकीय सुविधा देणं बंद केलं, लोकांचं कल्याण थांबलं. त्यांनी सांगितलं की एवढा एवढा कर भरावा, लोकांना भरावं लागेल, लोकांचं कल्याण थांबलं. लोकांवरती अतिरिक्त बर्डन येईल. म्हणजेच हे सर्व गोष्टी पोलीस राज्यामध्ये शक्य होतात. आणि मार्गदर्शक तत्वांचा जो आशय आहे, जो इसेन्स आहे, जो गाभा आहे, तो मित्र हो पोलीस राज्याकडे नाही. तो पोलीस राज्याकडे नाही किंवा पोलीस राज्य बनवणे त्याचा उद्देश नाही, तर तो कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे. तो कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे. राज्याने या देशाच्या प्रचंड जनतेचं हित, संपूर्ण जनतेचं हित लक्षात घ्यावं आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करावं, अशी एक विधायक सूचना यामध्ये दिली आहे. आणि हे अतिशय पॉझिटिव्ह मत आहे. मित्र हो, प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. यामागील खरा हेतू भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे, पाठ असायला हवं. के एम पन्नीकर यांनी मार्गदर्शक तत्वांना म्हटलंय आर्थिक क्षेत्रातील समाजवाद. समाजवाद तुम्हाला माहिती आहे की समाजाचं हित, सर्व समाजाच्या हातामध्ये, व्यापक समाज हित, सर्व जास्तीत जास्त लोकांचं भलं. या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांचं आर्थिक भलं व्हावं, आर्थिक कल्याण व्हावं, म्हणून त्याला आर्थिक क्षेत्रातील समाजवाद के एम पन्नीकर यांनी म्हटलंय. त्यानंतर न्यायमूर्ती एम सी छागला, मित्र हो, यांचं रोजेस इन डिसेंबर हे आत्मचरित्र प्रकाशित आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे. तर हे न्यायमूर्ती एम सी छागला जे आहेत, यांनी मार्गदर्शक तत्वांचे पूर्णपणे पालन जर झाले तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. एवढा उदात्त विचार त्यांनी मांडलाय, एवढे आशावादी ते आहेत. या मार्गदर्शक तत्वांपासून खूप आशा ठेवून आहेत. आणि खरंच जेवढेही आपण मार्गदर्शक तत्वे समजून घेतले, त्यामध्ये जो भाग दिलाय, जो आशय दिलाय, तो खरंच भारताला पृथ्वीवरील स्वर्ग बनवू शकतो जर त्याचं 100% राज्याने पालन केलं तर. पण परत आर्थिक आणि इतर मर्यादा त्या ठिकाणी आहेत. परंतु हे मत आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा, खूप वेळा प्रश्न विचारला गेला, मार्गदर्शक तत्वाचे पूर्णपणे पालन झाले तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. हे वाक्य कुणाचं आहे? तर ते आहे न्यायमूर्ती एम सी छागला आणि डॉक्टर आयवर जेनिंग. जेवढा फेमस राज्यसेवेसाठी गॉर्निवल ऑस्टिन असेल, न्यायमूर्ती एम सी छागला असतील, के सी व्हेअर असतील, प्राध्यापक के टी शहा असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, तेवढेच महत्वाचे आयवर जेनिंग आहे. यांनी म्हटलंय की ही तत्वे कोणत्याही निश्चित व तात्विक आधारावर निर्माण केलेली नाही. कोणताही तात्विक आधार नाही किंवा निश्चित असा आधार नव्हता. राज्यघटना निर्माण करता करता जी चर्चा झाली त्याच्यातून हे निर्माण झालं. पण आधी असं ठरवलेलं नव्हतं किंवा असा कुठलाही आशय नव्हता, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे याला कुठल्याही प्रकारचा निश्चित व तात्विक आधार नाही. म्हणजे ही एक निगेटिव्ह मत आहे, ही टीका आहे. आयवर जेनिंग, के सी व्हेअर या दोघांनी टीका केल्या. हे बाहेरचे लोक आहेत, भारतातील नाही आहेत. समजून घ्यायचं की हे टीकाच करणार. म्हणून या आशयाने तरी आपल्या लक्षात राहतील की जे निगेटिव्ह वाक्य असतील ते या दोघांपैकी एकाने कोणीतरी म्हटलं असेल. तर मित्र हो, मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत तज्ज्ञांची ही मत आहे. काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आता एक थोडीशी कंपॅरिझन समजून घेऊ. मूलभूत हक्क भाग 3 आणि मार्गदर्शक तत्वे भाग 4. त्यामध्ये आपला पूर्ण आतापर्यंत जे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे आपण समजून घेतलं, त्याची एक उजळणी होईल आणि एक कंपॅरिझन तुमच्या समोर असेल.
या स्क्रीनचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्याशी मोबाईलमध्ये संग्रहित ठेवू शकता. बघा, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे. तर मित्र, मूलभूत हक्क राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. हा मूलभूत हक्कांचा उद्देश आहे. तर मार्गदर्शक तत्वांचा उद्देश काय आहे? सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे. म्हणजेच मार्गदर्शक तत्वे सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. क्रमांक 2चा मुद्दा, मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज नाही. ते घटनेमध्येच मूलभूत आहे आणि त्यांची अंमलबजावणी जी आहे, हे थोडंसं मिस्टेक झालंय, अंमलबजावणी आहे किंवा अंमलात आहे, अंमलात ते आपोआप येतात. परंतु मित्र, मार्गदर्शक तत्वे आपोआप अंमलात येत नाही. तर ते जर अंमलात आणायचं असेल तर त्यावर कायदा करावा लागतो. कायदा केल्याशिवाय मार्गदर्शक तत्व अंमलात येत नाही. जसं आपण कामाचा आणि शिक्षणाचं एक मार्गदर्शक तत्व आपण समजून घेतलं. जोपर्यंत MG नरेगा कायदा केला नाही तोपर्यंत कामाचा अधिकार भेटला नाही किंवा काम उपलब्ध झालं नाही. म्हणून मार्गदर्शक तत्वांची जर अंमलबजावणी करायची असेल तर ते आपोआप अंमलात येत नाही. त्यासाठी कायदा करावा लागतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा जेव्हा वृत्तपत्रातून किंवा करंट अफेअर मधून तुमच्या वाचनामध्ये येईल की या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करण्यात आलाय, समजून घ्यायचं येत्या काळामध्ये त्याच्याशी संबंधित कायदा भारतीय संसद लवकरच पास करणार आहे. जेव्हा जेव्हा मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल होईल तेव्हा तेव्हा संसदेचा कायदा त्याचा अंमल करण्यासाठी आलाच पाहिजे. म्हणजे हे आपोआप अंमलात येत नाही. मूलभूत अधिकार नकारात्मक आहेत. त्याचं कारणही आहे. ते कारण असं की हे मूलभूत अधिकार राज्यसंस्थेच्या विरुद्ध आहे आणि ते राज्यसंस्थेला काही गोष्टी करण्यापासून प्रतिबंधित करतात की त्या गोष्टी नागरिकांचे मूलभूत हक्क रोखतील, थांबवतील, स्टॉप करतील. अशा काही गोष्टी करू नये असं राज्याला या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे ही नकारात्मक संकल्पना आहे. तर मार्गदर्शक तत्वांना सकारात्मक संकल्पना म्हटलंय कारण राज्यसंस्थेस काही गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रेरणा देतात, प्रेरित करतात, प्रोत्साहित करतात. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत आणि मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. कलम 37. मित्र हो, अगदी आपलं पाठ झालं असेल. मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते, हेही आपल्याला पाठच झालेलं असेल. तर मार्गदर्शक तत्वांना कायद्याचं संरक्षण नाही, परंतु राजकीय व नैतिक संरक्षण आहे. जरी कायद्याचं संरक्षण नसलं तरीही राज्य किंवा सरकार याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जर दुर्लक्ष केलं तर जनता त्याची पायउतार करेल. ठीक आहे. मूलभूत हक्क व्यक्तीच्या कल्याणाचे, हे कल्याण आहे, समजून घ्या. व्यक्तिगत कल्याणाचं संरक्षण करतात व्यक्तींच्या बाबतीत, परंतु मार्गदर्शक तत्वे समाजाच्या कल्याणाचे संरक्षण करतात. समाज कल्याण मार्गदर्शक तत्वामधून डिपिक्ट होते, तर व्यक्तीचं कल्याण मूलभूत अधिकारातून डिपिक्ट होते. मूलभूत हक्काविरोधी कायदे घटनाविरोधी ठरवता येतात, परंतु मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणारे कायदे घटनाविरोधी घोषित करता येत नाही. काही ठिकाणी असं घडलेलं आहे की ते घटनाबाह्य म्हणून घोषित केलेले आहेत. उदाहरणार्थ 99वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांचं एक कंपॅरिझन समजून घेतलं. मित्र हो, मध्ये मी काही ठिकाणी लाल अक्षरामध्ये लिहिलं होतं की हे मार्गदर्शक तत्व ह्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून घेतलेत. पण त्यासाठी मला असं वाटलं की एका स्क्रीनवरती द्यावं, म्हणजे परत तुम्हाला ते वारंवार पाहता येईल, वाचता येईल आणि ते तुमच्या पाठ होईल. मित्र, सर्वात मोठी घटना दुरुस्ती झाली होती 1976 मध्ये. ती आहे 42वी राज्यघटना दुरुस्ती. या राज्यघटना दुरुस्तीने 42व्या घटना दुरुस्तीने 4 मार्गदर्शक तत्वांचा राज्यघटनेमध्ये समावेश केला. त्यामध्ये 39F, 39A हे दोन लक्षात ठेवा. 43A आणि 48A. बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला मोठा ए दिसतोय हे नंतर समाविष्ट केलेले आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे 4 कलम
42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले, त्यामुळे हे लक्षात ठेवायलाही सोपं आहे. 39F ज्यामध्ये बालकांबाबत व युवकांबाबत तरतुदी आहेत. 39A त्यामध्ये मोफत न्याय व कायदेविषयक सहाय्य, फ्री लीगल एड याची तरतूद आहे. 43A उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचा सहभाग आणि 48A पर्यावरण व वनांचे संरक्षण. हे जे 4 कलम आहेत किंवा मार्गदर्शक तत्वे आहेत, हे 42व्या राज्यघटनेच्या दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये 1976 मध्ये समाविष्ट केलंय. आणि तेव्हा पंतप्रधान कोण होत्या? तर मॅडम इंदिरा गांधी. इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान होत्या. त्यानंतर 44व्या घटनादुरुस्तीने, हे 44व्या आहे, 44व्या घटनादुरुस्तीने 1978 मध्ये काही तत्व समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये 38-2 आणि त्यावेळेस मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी यांनी जवळपास जी घटनादुरुस्ती केली त्याच्या विरुद्ध 44वी घटनादुरुस्ती आहे. मग इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई हे लक्षात ठेवलं तरी तुम्हाला या दोनही घटनादुरुस्तींचा अभ्यास तुलनात्मक दृष्ट्या लक्षात ठेवता येईल. मग या ठिकाणी 44व्या घटनादुरुस्तीने 1978 मध्ये कलम 38-2 या तत्वाचं राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला. राज्य उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणून दर्जा, संधी व सुविधा यामधील विषमता कमी करणे, हे तत्व 44व्या घटनादुरुस्तीने 1978 मध्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला. आणि 86वी घटनादुरुस्ती, ऍक्च्युली ही 46 नाही, 86व्या घटनादुरुस्तीने 86, हे PDF मध्ये मी करेक्ट करून अपलोड करेल, त्यामुळे तिकडे तुम्हाला अगदी करेक्ट सर्व मिळेल. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी 86व्या घटनादुरुस्तीने टायपिंग मिस्टेक झाली. 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं तत्व आहे 45, 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद राज्य करेल. या ठिकाणी 6 ते 14 या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 6 ते 14 86व्या घटनादुरुस्तीने जे आधी 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद होती, ती 86व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये 6 ते 14 वर्षापर्यंतच्या बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद राज्य करेल, हे तत्व समाविष्ट केलंय. 97व्या घटनादुरुस्तीने 2011 मध्ये 43B समाविष्ट करण्यात आलाय. त्यामध्ये असं म्हटलंय की सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन द्यावं. मित्र हो, हे जे आता आपण 36 ते 51 भाग 4 मध्ये जे मार्गदर्शक तत्वे समजून घेतलेत, या भाग 4च्या बाहेर सुद्धा काही मार्गदर्शक तत्वे आहेत. तेही मार्गदर्शक तत्वेच आहेत. उदाहरणार्थ 335 जे भाग 16 मध्ये आहे, त्यामध्ये SC ST यांच्या सेवा व पदे यावर SC व ST यांचे जे हक्क आहेत त्या संदर्भात हे मार्गदर्शक तत्व आहे. कलम 350A हे सुद्धा हे भाग 17 मध्ये आहे. यामध्ये प्राथमिक स्तरावर जे काही शिक्षण दिलं जाईल, प्राथमिक शिक्षण दिलं जाईल ते मातृभाषेतून द्यावं. राज्यावरती हे बंधन, एक कर्तव्य दिलंय, जबाबदारी दिली आहे की प्राथमिक शिक्षण जे असेल ते मातृभाषेत असावं. आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिलं जातं, ते 350A च्या मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून. आणि 351A हे सुद्धा भाग 17 मध्ये आहे. त्या ठिकाणी असं म्हटलंय की हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व. हे मार्गदर्शक तत्व यासाठी दिलंय की संपूर्ण देशावरती हिंदी भाषा जी आहे ती थोपवू नये, लोकांनी तिचा स्वीकार करावा. त्यासाठी राज्याने आधी प्रयत्न करावेत आणि मग कदाचित तिला म्हणजे त्या स्तरावरती दर्जा देण्यात यावा. या संदर्भात तरतुदी या ठिकाणी आपल्याला कलम 351 मध्ये पाहायला मिळतात. मित्र हो, या पद्धतीनं आपण भाग 20 व भाग 21 या 2 लेक्चरच्या माध्यमातून राज्यघटनेतील जो भाग 4 आहे, ज्यामध्ये मार्गदर्शक तत्वे दिली आहेत, कलम 36 ते 51
आपण शिकलो, आपण समजून घेतलं. होप तुम्हाला याचा परीक्षेमध्ये खूप फायदा होईल. पण परीक्षेमध्ये या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत आणि त्याची उत्तरं हे लेक्चर बघून आपल्याला देता येतील याची मी तुम्हाला शाश्वती देतो. त्यापैकी काही प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेत की जे मागील MPSCच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेत, पूर्वमध्ये विचारले गेलेत, मुख्यमध्ये विचारले गेलेत. प्रश्न क्रमांक 1 चर्चा करूया. हा प्रश्न विचारला गेला आहे MPSC मेन्स राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ला. भारतीय संविधानातील अनुच्छेद रिकामी जागा मध्ये स्त्री कामगारांना मातृत्व रजा सहाय्याबद्दल तरतूद केली आहे. पर्याय आहे 1 41, पर्याय 2 आहे 42, पर्याय 3 आहे 43 कलम आणि पर्याय 4 आहे 47 कलम. तर मित्रहो, ही तरतूद केली आहे 42 मध्ये प्रसूती रजेच्या माध्यमातून. तर उत्तर असेल ब म्हणजे 2. प्रश्न क्रमांक 2 जोड्या लावाच्या स्वरूपात प्रश्न आहे. राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे या संबंधित. एक्साइज मुख्य परीक्षा 2017 ला विचारला गेलाय. 2 गट दिले आहेत, गट अ आणि गट ब. अ मध्ये म्हटलंय की SC म्हणजे पहिलं विधान, गट अ मधलं अविधान, दुसऱ्या बाजूला त्याचे अनुच्छेद दिले. तर पहिलं आहे SC ST च्या शैक्षणिक आर्थिक हितांचे संरक्षण. या ठिकाणी योग्य अनुच्छेद तुम्हाला निवडायचा आहे. दुसरं दिलंय ब राहणीमानात वाढ व सार्वजनिक आरोग्यात सुधारणा. क्रमांक 3 दिलाय गोहत्या प्रतिबंध आणि क्रमांक 4 यांनी ड राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण. या बाजूला 49, 46, 48 आणि 47 असे अनुच्छेद दिले. तर तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर मित्र हो, योग्य जोडी तुम्हाला जुळवायची आहे. या ठिकाणी उत्तर असेल आपलं 2. त्यामध्ये SC ST च्या शैक्षणिक आर्थिक हिताचे संरक्षण हे कशामध्ये केलंय, तर अनुच्छेद 46 मध्ये केलंय. राहणीमान वाढ व सार्वजनिक आरोग्यात सुधारणा अनुच्छेद 47 मध्ये आहे. गोहत्या प्रतिबंध आत्ताच आपण समजून घेतलं, अनुच्छेद 48 मध्ये आहे, क्रमांक 3. आणि राष्ट्रीय स्मारक 49 क्रमांक 1. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 असिस्टंट मुख्य परीक्षा 2017. आंतरराष्ट्रीय, बघा मी तुम्हाला जेव्हा कलम 51 शिकवत होतो तेव्हा मी याची कल्पना तुम्हाला दिली आहे. आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा राज्यघटनेत समावेश झालेला नाही म्हटलंय. 4 विधानं दिली आहेत, त्यापैकी एक विधान नाही, ते तुम्हाला निवडायचं आहे. तर पहिलं विधान राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी कार्य करणे. अगदी बरोबर आहे, पहिलाच मुद्दा होता. क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय कायदा आणि तह यातील कर्तव्याचा मान राखणे. हे पण आपण समजून घेतलं, हे पण बरोबर आहे, 51च्या कक्षेमध्ये आहे. क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय तंटे लवादाच्या माध्यमातून मिटवण्यास प्रोत्साहन. हे पण बरोबर आहे. आणि क्रमांक 4 निशस्त्रीकरणासाठी कार्य करणे. नाही मित्र हो, हे चुकीचं असेल. या संदर्भात कलम 51 मध्ये कोणतीही तरतूद किंवा चर्चा केलेली नाही. तर उत्तर आपलं असेल नाही विचारलंय म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावरील भाष्ये आणि भाषाकार. बघा, तज्ञांची मतं यांची जुळणी करायची आहे. जे आत्ता आपण एका स्क्रीनवरती बघितलं. ST मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारला गेला. अ गटामध्ये विधाने दिली आहेत, भाष्य दिली आहेत आणि भाष्यकार दुसऱ्या गटामध्ये दिले आहेत. मग यामध्ये अविधान आहे, त्यांना म्हणजे मार्गदर्शक तत्वांना निदान शैक्षणिक मूल्य आहे. आत्ताच तुम्ही अभ्यासले, जस्ट काही वेळा अगोदर तुमच्या लक्षात असायला हवं की हे उत्तर काय आहे. हे कोणी म्हटलंय, तर मित्र हे BN राव यांनी म्हटलंय. म्हणजे ही जोडी लागेल 2ची. म्हणजे बघा या ठिकाणी एकाच ठिकाणी 2 लागलाय. आर्थिक क्षेत्रातील समाजवाद कोणी म्हटलंय मित्र हो, पन्नीकर यांनी म्हटलं होतं. ही जोडी लागेल. बघा दुसरा क्रमांक येते. सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्यास रोख. मित्र 4 क्रमांक ग्रॅनविल ऑस्टिन. ग्रॅनविल ऑस्टिन, स्पेलिंग मिस्टेक झाली या ठिकाणी. आणि क्रमांक 4 शासनाला
इतर काही करण्याबाबतच्या विधायक सूचना. हे कोणी दिले आहेत? ॲलन ग्लॅडहिल यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, तर उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 1. तुम्ही एकदा परत ती सर्व वाचून घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि वारंवार वाचत राहा. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वे समाजवादी नाही? लक्षात घ्या, मी याची कल्पना पण तुम्हाला दिली होती. MPSC प्री 2016 मध्ये विचारला गेला. पहिलं आहे सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन. समान हा शब्द आला, सर्व हा शब्द आला की समजायचं की समाजवाद. तर हे समाजवादी आहे. तुम्हाला नाही असं विचारलंय. समान न्याय, बघा समान शब्द आलाय, परत हे सुद्धा समाजवादी आहे. समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य. समान नागरी कायदा, मित्र हा समान शब्द या ठिकाणी लागू होत नाही. समान नागरी कायदा हा तुम्हाला माहिती आहे की कलम 44 मध्ये आहे आणि उदारमतवादी गटामध्ये तो मोडतो. त्यामुळे हे चुकीचं आहे या ठिकाणी, म्हणजे गटात बसत नाही. हे तीनही संपत्ती व उत्पादन साधनांचे केंद्रीकरण रोखणे, हे तीनही समाजवादी आहेत. परंतु क्रमांक 3चं जे विधान आहे समान नागरी कायदा, हे उदारमतवादी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये किंवा कलमा अन्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे? अगदी सहज उत्तर तुम्हाला हे देता येईल. उत्तर आहे कलम 39A. त्यामध्ये फ्री लिगल एडची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. 44A असं काही नाही, 48 पण तुम्हाला माहिती आहे, 48A पण तुम्हाला माहिती आहे. तर उत्तर असेल मित्र 39A. या पद्धतीनं आज भाग 21 मध्ये आपण मार्गदर्शक तत्वे जी उर्वरित कलम होती 44 ते 51 त्यांचा अभ्यास केला. शिवाय काही प्रश्नांची तयारी किंवा सराव सुद्धा आपण करून घेतला. आता या लेक्चरमध्ये आपले मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी संपले. मित्र पुन्हा एकदा आवाहन करतो, जर अर्जुन MPSC UPSC मराठीतून हे यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.